नमस्कार, मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्विंग ट्रेडिंगची एक स्ट्रॅटेजी बघून घेणार आहोत. ईटीएफची ईटीएफ मध्ये कशा प्रकारे आपण स्विंग ट्रेडिंग करतो ती, आणि सोबतच ह्या स्ट्रॅटेजीपेक्षा इम्पॉर्टंट काय आहे तर आपण ड्युअल कंपाऊंडिंग सिस्टीमने कसे आपले रिटर्न्स वाढवू शकतो हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ईटीएफ मध्ये कशा प्रकारे स्विंग करायचं तेही बघूया. सोबतच ते ईटीएफ प्लेज करून कशा प्रकारे आपण ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करू शकतो तेही बघूया, आणि कशा प्रकारे आपण महिन्याचे एक 1 to 2% रिटर्न्स एक्स्ट्रा कमवू शकतो आपल्या स्विंग ट्रेडिंग मध्ये तेही शिकून घेऊया. ओके, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये पहिलं म्हणजे आपण जाऊया ईटीएफ स्ट्रॅटेजीवरती. मी तुम्हाला ह्याच्या आधी एक व्हिडिओ बनवलेला चॅनलवरती, एक सेशन घेतलेला होता ज्यामध्ये शिकवलेलं की ईटीएफच्या माध्यमातून तुम्ही वेल्थ बिल्डिंग कशा प्रकारे करू शकता. ठीक आहे, कोणी कोणी तो व्हिडिओ अटेंड केला मला एकदा नक्की सांगा. आता त्याचाच एक पुढचा भाग आपण घेऊन आलो ईटीएफ मध्ये स्विंग ट्रेडिंग. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे मी सेटअप एकदम सिंपल ठेवणार आहे. कोणत्याही अशा वेगळ्या गोष्टी नसणार, एकदम सिंपल गोष्टी असणार आहेत. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये नवीन जरी असाल तरीही तुम्हाला समजल्या जातील अशा गोष्टी असणार आहेत. तेव्हा इथे आपण ईटीएफ मध्ये ट्रेडिंग करणार आहोत. ईटीएफच फक्त बाय करणार आहोत स्विंग ट्रेडिंगसाठी. कोणत्याही इंडिव्हिज्युअल स्टॉक्स मध्ये ही स्ट्रॅटेजी वापरायची नाही. कारण ईटीएफ मध्ये काय असते, ईटीएफ मध्ये असते रिस्क कमी, आणि ह्याच्यामध्ये ईटीएफ म्हणजे बास्केट ऑफ स्टॉक्स असतात. म्हणजे एखाद्या इंडेक्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो, त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन बेटर असतं, रिस्क कमी असते. ईटीएफ मध्ये जेव्हा आपण आता स्विंग ट्रेडिंग करतोय तेव्हा आपली सिंपल स्ट्रॅटेजी असणार आहे की एव्हरी 3% फॉलवरती आपण ईटीएफ बाय करणार आहोत. एव्हरी 3% फॉलवरती आपण ईटीएफ बाय करणार आहोत. मग तो कोणताही ईटीएफ असू दे, निफ्टी, बँक निफ्टी, सेक्टर स्पेसिफिक, इंडेक्स स्पेसिफिक, कोणताही ईटीएफ असू दे, एव्हरी 3% फॉलवर आपण तो बाय करणार. बरं, बाय करून त्याच्या पुढे काय करणार ते मी तुम्हाला आता सांगतो. कशा प्रकारे आपण ड्युअल कंपाऊंडिंग सिस्टीम यूज करणार तेही मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता ईटीएफ मध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड करणार, ईटीएफ मध्ये जेव्हा आपण स्विंग करणार, ईटीएफ मध्ये स्विंग करण्यामागचा आपला हेतू असा आहे की आपल्याला ईटीएफ सोबतच जे आहे ना ते ईटीएफ प्लेज करून, आपण स्विंगसाठी घेतलेले ईटीएफ प्लेज करून त्यातनं मिळालेल्या पैशातनं ऑप्शन सेलिंग सुद्धा करायचे. ओके, तेही मी तुम्हाला शिकवणार. ऑप्शन सेलिंग सुद्धा करायचे. ऑप्शन सेलिंग म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला एक रेंज बनवायची आणि त्या रेंज मधले ऑप्शन सेल करायचे, ते मी तुम्हाला आता शिकवतो इथेच. ठीक आहे. त्यामुळे आपण ईटीएफ सारखा सेफ पर्याय निवडलेला आहे ट्रेडिंगसाठी. कारण की जरी आपल्याला ईटीएफ मधनं एक थोडेफार रिटर्न जरी भेटले तरी ऑप्शन सेलिंग मधनं आपण त्याला एक सपोर्ट करण्यासाठी अजून रिटर्न्स काढू शकू, जे की स्टॉक्स ट्रेडिंग मध्ये तेवढं शक्य होत नाही, कारण की स्टॉक्स खूप जास्त वोलाटाईल असतात. ठीक आहे. आता समजा इथे सिंपल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितली की आता एक आपण कन्सिडर करूया की निफ्टीचा ईटीएफ आहे. एक 26,000च्या आसपास निफ्टी चालू आहे. एव्हरी 3% जेव्हा ती फॉल होईल, ठीक आहे, एव्हरी 3% फॉल होईल तेव्हा मी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. बरं, इन्व्हेस्टमेंट किती करायची? तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, त्याचे तुम्ही एक साधारणतः 5 भाग करायचे. तुमच्याकडे 1,00,000 रुपये असतील, 1,00,000चे 5 भाग करायचे म्हणजे 20,000 झाले. एव्हरी 3% फॉलवरती 20,000 रुपये ऍड करायचे. म्हणजे जोपर्यंत निफ्टी 15% पडत नाही तोपर्यंत तुमची सर्व इन्व्हेस्टमेंट यामध्ये होणार नाही. लक्षात घ्या. माझ्याकडे 1,00,000 रुपये स्विंग ट्रेडिंगला आहेत, बरीचशी लोक म्हणतात. काय करायचं ते तुम्हाला सांगतो. लगेच टाकायचे नाही 1,00,000. 1,00,000 इथेच टाकायचे नाही. 5% म्हणजे 5 भागामध्ये, 5% म्हणण्यापेक्षा 5 भागामध्ये ती इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. 1,00,000ला 5ने डिवाइड करा, 20,000 रुपये एवढी 3% फॉलला टाकायचे. 15% फॉल होईपर्यंत तुम्ही त्यामध्ये पैसे आरामात टाकू शकता. आणि जेव्हा 15% पेक्षा मोठा फॉल होईल, साधारणतः होत नाही पण होईल, तोपर्यंत तुमच्याकडे अजून पैसे नक्कीच आलेले असणार आहेत. कारण की आपण असं कन्सिडर करतो की आपल्याकडे दर महिन्याला किंवा दर काही दिवसांनी आपल्याकडे पैसे येत आहेत जॉब्स किंवा बिझनेसमधून. ठीक आहे. आता समजा 3% फॉलवरती मी पैसे टाकले. लक्षात घ्या, इथे मी पैसे टाकले आणि समजा मार्केट त्याच लेवलपासून पुन्हा या लेवलपर्यंत आलं, त्याच लेवलपासून या लेवलपर्यंत आलं, तर मला रिटर्न्स भेटणार आहे 3.13%. फॉल मी पकडला 3.07, पण रिटर्न्स भेटले जास्त. ह्याला म्हणतात अल्फा. इथे आपण अल्फा जनरेट करायला शिकतो. मी तुम्हाला अजून जरा डिटेल सांगतो अल्फाबद्दल. ओके, फॉर एक्झाम्पल इथे 3% ला टाकले. समजा इथे मी अजून 3% ला टाकले. या लेवलपासून परत 3% पडला, इथे पैसे टाकले. त्या लेवलपासून अजून 3% पडला, मी इथे पैसे टाकले खाली. असे 3 प्रकारे मी पैसे टाकले. टोटल 9% फॉल झाला. ठीक आहे, टोटल 9% जो फॉल झाला. आता ऑब्विसली जेव्हा मी तीनही ठिकाणी पैसे टाकतो, इथपासून मी सुरुवात केली इथपर्यंत, इथपासून सुरुवात केली इथपर्यंत, जेव्हा 3 ठिकाणी मी पैसे टाकतो तेव्हा माझी एव्हरेज प्राइस काय येणार? तेव्हा माझी एव्हरेज प्राइस येणार ही.
ठीक आहे, ही एव्हरेज प्राइस आल्यानंतर समजा आता इथून मार्केट रिव्हर्सल व्हायला लागले, इथून मार्केट रिव्हर्स व्हायला लागलं आणि प्रिव्हियस लाईफ टाईम हायपर्यंत आलं, तर ओव्हरऑल मी किती रिटर्न्स काढतो यातनं? ओव्हरऑल मी यातनं रिटर्न्स काढतो आहे साधारणतः 6.5-6% आसपास. सो जे तुम्ही इथेच सर्व पैसे लावत होतात किंवा इथे लावत होतात किंवा इथे लावत होतात, त्यापेक्षा तुम्ही जर प्रत्येक 3-3%च्या फॉलवरती पैसे लावत गेलात, तुमची एव्हरेजिंग प्राइस पण खाली येते आणि तुम्हाला त्यामुळे अल्फा जास्त भेटतो. अल्फाचं एकदम सोपं एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं, तर आता इथे लक्ष द्या. समजा मी निफ्टी 10% पडल्यावरती, मी निफ्टी 10% पडल्यावर सगळे पैसे लावले. या लेवलपासून निफ्टी 10% पडली, मी पैसे लावले. ठीक आहे. या ठिकाणी माझी इन्व्हेस्टमेंट झाली. आता सेम पॉईंट पासून निफ्टी जिथून पडली आहे तिथपर्यंत जरी परत गेली ना ह्या पॉईंट पर्यंत, तरी मला इथे रिटर्न्स भेटणार आहेत 11%. म्हणजे काय बघा, निफ्टी पडताना पडली 10%, पण मी इन्व्हेस्ट केल्यानंतर सेम पॉईंटला जाईपर्यंत मला रिटर्न्स भेटले 11%. हे कशामुळे झालं? मी झालं अल्फामुळे. हे जास्त अल्फा जनरेट केला माझ्या रिटर्न्सने, कारण की मी बॉटमला इन्व्हेस्टमेंट केली म्हणून. ओके, समजा एखादा 100 रुपयाचा शेअर आहे, 100 रुपयाचा शेअर 50% पडला म्हणजे तो कितीला येईल? 100चा शेअर 50% पडला म्हणजे तो 50 रुपयाला येईल. सो आत्ता पुन्हा त्याला 50 वरून 100 जाण्यासाठी 50% वाढावा नाही लागणार, 100% वाढावं लागेल. ओके, ह्याला म्हणतात अल्फा. ठीक आहे, 50चा शेअर 100चा शेअर 50 झाला म्हणजे 50% पडला, पण 50चा शेअर 100 होणं म्हणजे 100% वाढणं. सो जेवढं तुम्ही मार्केट पडल्यानंतर इन्व्हेस्टमेंट करता, तेवढं तुम्ही हायर अल्फा जनरेट करू शकता मार्केटच्या रिटर्न्स पेक्षाही. सहित आपल्याला इथे बघून घ्यायचं आहे की एव्हरी 3% फॉलवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत चला, जेणेकरून तुम्ही तुमचं टार्गेट काय ठेवू शकता, लाईफ टाईम हाय सुद्धा तुम्ही तुमचं टार्गेट ठेवू शकता. ठीक आहे, तुम्ही बोला टार्गेट काय ठेवता, 3% पडला, लाईफ टाईम हायला आला, एक्झिट करा. ठीक आहे, किंवा प्रिव्हियस हाय, लाईफ टाईम हाय म्हणण्यापेक्षा 3% पडत गेला, इथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, इथे कुठेतरी तुमचं ॲव्हरेज आलं, हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. प्रिव्हियस हायला जरी टार्गेट ठेवला ना, खूप चांगले पैसे तुमचे कंटिन्यू बनणार आहेत महिन्याला, कंटिन्यू. ठीक आहे, आपण आपल्या एका डिमॅट अकाउंटमध्ये ही गोष्ट सिंपल सुरू पण करणार आहोत. इथे बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. इथून समजा निफ्टी 3% पडली, त्या ठिकाणी निफ्टी जी आहे ती साधारणतः इथे 3% पडली. ठीक आहे, इथे निफ्टी 3% पडली. ही खूप इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी आहे, सोपी आहे, म्हणून स्किप नका करू, खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. ओके, इथे मी आता एक डॅश लाईन करतो, 1 मिनिट. निफ्टी 3% पडली. आता माझ्या डोक्यात काय असणार, माझी इथे एक इन्व्हेस्टमेंट झाली, पण माझ्या डोक्यामध्ये काय असणार की बाबा निफ्टी जर अजून 3% पडली तर मी इथे इन्व्हेस्ट करेन, अजून तर 3% पडली मी इथे इन्व्हेस्ट करेन. आणि या केसमध्ये माझं टार्गेट काय असेल, आता ही लेवल. मला वरचं काय माहितीच नाही ना, निफ्टी कुठे जाईल काय जाईल मला काहीच नाही माहिती. ज्या पॉईंट पासून निफ्टी पडताना मी पहिली लेवल घेतलेली आहे ते माझं असणार टार्गेट. सो हे आहे माझं सिंपल टार्गेट. इथे मी माझ्या टार्गेटला लाईन मारतो, हे आहे माझं टार्गेट. आता भले निफ्टी खाली जाऊ दे तरी माझं टार्गेट हेच राहील, अजून खाली जाऊ दे माझं टार्गेट हेच राहील, माझी इन्व्हेस्टमेंट वाढत जाईल. समजा निफ्टी खाली गेलीच नाही, इथून वर आली, तरी मी इथे एक्झिट होणार. ह्या केसमध्ये मला प्रॉफिट किती भेटला, या केसमध्ये मला प्रॉफिट किती भेटला, या केसमध्ये मला प्रॉफिट भेटला साधारणतः 3%च्या आसपास. ओके, म्हणजे एक महिन्याभरामध्ये मला 3% भेटू शकतं. आता इथून वरती गेली, आपण म्हणू की बाबा वरती गेली, माझा अजून प्रॉफिटचा चान्स मिस झाला. ठीक आहे, वरती गेली, प्रॉफिटचा चान्स मिस होऊ द्या, फरक पडत नाही. परत बघा 3% कुठे पडते का, पर साधारणतः 3% पडले, इथे इन्व्हेस्टमेंट करा, हे टार्गेट घ्या. सो असे तुम्ही महिन्या 2 महिन्यात 3-3% स्विंग ट्रेडिंगने अगदी सेफली काढू शकताय. मी तुम्हाला असं नाही बोलत आहे, धरून ठेवा. ईटीएफची होल्डिंगवाली स्ट्रॅटेजी वेगळी होती, ईटीएफची वेल्थ बिल्डिंगवाली स्ट्रॅटेजी कंप्लीट वेगळी होती, ही स्ट्रॅटेजी कंप्लीट वेगळी आहे. इथे मी तुम्हाला सांगतो प्रिव्हियस हाय आला की तुम्हाला एक्झिट व्हायचं, प्रॉफिट तुमचा बुक करायचा. ओके, सो आता आपण जाऊया थोडंसं पुढे. हे सर्व आपण स्ट्रॅटेजी एकदम इफेक्टिव्ह आहे. तुम्ही जर लाईटली घेतलात तर तुम्हाला एक प्रॉफिट नाही मिळणार. रेग्युलरली कराल, चांगले पैसे ज्यांना भेटले. ओके, 2-2, 3-3% महिन्याला हे खूप झाले. ईटीएफ सारख्या सेम इन्स्ट्रुमेंटमध्ये, सेफ इन्स्ट्रुमेंटमध्ये, निफ्टी सारख्या सेफ इन्स्ट्रुमेंटमध्ये मी सांगतो. अदर ईटीएफ वरती सुद्धा तुम्ही हे नक्कीच यूज करू शकता. आता अजून एक गोष्ट, बरं आता ही तुमच्याकडे समजा स्ट्रॅटेजी यूज होते, तुमच्याकडे ईटीएफ ऑब्विसली राहणार आहेत. ठीक आहे, समजा आता मार्केट कंटिन्युअस पडत गेलं, मार्केट कंटिन्यू 1 महिना पडत गेलं, जसं की इथे पडलंय. मार्केट बाबा कंटिन्यू पडतच गेलं, 3% पडून ते थांबणार नाही, कंटिन्यू पडत गेलं. सो तुमच्याकडे काय होणार, तुमच्याकडे जे ईटीएफ ना 7च राहणार. इथे तुमच्याकडे ते ईटीएफ 7च राहणार. इथून बघा किती पडलं, 3-3% जर मी काढले, इथे बघा 3 वेळा पडले, 9% पडले.
तुमचं टार्गेट ह्या केसमध्ये राहणार हेच, लाईफ टाईम आहेच. लाईफ टाईम नाही, प्रिव्हियस आहे. लाईफ टाईम आहे नाही बोलतो, प्रिव्हियस आहे. तर आता मला सांगा, तुमच्याकडे ईटीएफ एवढा वेळ राहणार असतो, तुम्ही काय करायचं? ईटीएफ प्लेज करायचे. हे ईटीएफ तुम्ही करायचे प्लेज. प्लेज केल्यामुळे बेनिफिट काय होतं तुम्हाला, की जर तुम्ही ईटीएफ प्लेज केला तर तुम्हाला एक मार्जिन भेटतं. जेव्हा पण तुम्ही एखादे स्टॉक किंवा ईटीएफ प्लेज करता, तेव्हा तुम्हाला मार्जिन भेटतं. त्या मार्जिनला म्हणतात कोलॅटरल. कोलॅटरल मार्जिन. ह्या मार्जिनने तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. म्हणजे मार्जिनच्या पैशाने ऑप्शन सेलिंग करू शकता. यावर तुम्हाला कोणता इंटरेस्ट द्यावा लागत नाही, काही द्यावं लागत नाही. ऑप्शन सेलिंग करू शकता तुम्ही. सोबतच कोलॅटरल मार्जिन सोबत कॅश मार्जिन सुद्धा रिक्वायर असतं. म्हणजे असा नियम आहे की तुम्हाला जर ऑप्शन सेलिंग करायचे 1,00,000 ना, तर तुमच्याकडे मिनिमम 50% कॅश मार्जिन हवं किंवा कॅश हवी. कॅश किंवा कॅश मार्जिन आणि 50% तुम्ही कोलॅटरल यूज करू शकता. मग आता मला सांगा, कॅश मार्जिन कसं भेटतं? मी तुम्हाला याच कोर्समध्ये हे शिकवलं, याच व्हिडिओमध्ये, याच चॅनलवरती शिकवलं. कॅश मार्जिन कसं भेटतं? एक तर तुम्ही पहिलं म्हणजे कॅश ठेवा अकाउंटला. सेकंड सिंपल, तुम्ही लिक्विड फंड ठेवा अकाउंटला. लिक्विड फंड तुमच्या अकाउंटला ठेवा. ते प्लेज केलात की तुम्हाला कॅश मार्जिन भेटतं. म्हणजे तुम्ही जर स्टॉक किंवा ईटीएफ प्लेज केलात तर कोलॅटरल मार्जिन भेटेल, 50% ते यूज कराल. आणि लिक्विड फंड क्लोज केलात, लिक्विड बीज प्लेज केलात की तुम्हाला कॅश मार्जिन भेटेल. म्हणजे सर्व मार्जिनच्या पैशाने तुम्ही ऑप्शन सेलिंग करू शकता. तुमच्या खिशातला एकही रुपया जात नाही. तुमच्या खिशातले पैसे ईटीएफला लागलेत, तुमच्या खिशातले पैसे लिक्विड बीजला लागलेत, लिक्विड फंडला लागलेत, ते तुम्हाला रिटर्न देतातच आहेत. प्लस अधिकचा रिटर्न, ड्युअल कंपाऊंडिंग का म्हणतो, अधिकचा रिटर्न हे कॅश मार्जिन देते तुम्हाला. ठीक आहे. कोलॅटरल मार्जिन देते, ऑप्शन सेलिंग देते. अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन सेलिंगला हे वापरू शकता. मग आता प्रश्न असा राहिला की ऑप्शन सेलिंग कोणती स्ट्रॅटेजी वापरायची? किती लोकांना प्रश्न आहे, जरा सांगा. ऑप्शन सेलिंग कोणती स्ट्रॅटेजी वापरायची? मी भरपूर स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. इव्हन आपलं ऑप्शन सेलिंगचे युट्यूब चॅनल सुद्धा आहे. तुम्ही जर युट्यूबवरती जाऊन ऑप्शन सेलिंग इन्व्हेस्ट मराठी जरी सर्च केला, ओके, मी तुम्हाला इथे 1 मिनिट ओपन करून दाखवतो. ऑप्शन सेलिंग इन्व्हेस्ट मराठीचं तुम्ही सर्च केलात ना, तर तुम्हाला आपलं ऑप्शन सेलिंगचं चॅनल भेटेल. डेडिकेटेड ऑप्शन सेलर्ससाठी, ऑप्शन सेलिंगसाठी मी ते युट्यूब चॅनलची याची सुरुवात केलेली, युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. सो ते तुम्ही बघून घ्या, कारण की त्यावरती मी ऑप्शन सेलिंगच्या स्ट्रॅटेजीज तुम्हाला देत असतो. इथे बघा, डेल्टाची स्ट्रॅटेजी, डेल्टा न्यूट्रल, स्ट्रॅडल, स्ट्रँगल, सर्व स्ट्रॅटेजीज तुम्हाला मी इथे फ्रीमध्ये देत असतो, ज्या तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आता आपण सिंपल काय करतोय, समजा निफ्टी आता आहे या लेवलवरती. सो मी काय करणार, माझ्याकडे समजा प्लेज मार्जिन आहे, कोलॅटरल मार्जिन, सगळं मार्जिन आहे. सो मी ना एक साधारणतः एक 1-2 महिना पुढचा, म्हणजे जर समजा नोव्हेंबर महिना झाला तर डिसेंबर, जानेवारी, जानेवारी महिन्याचा एक स्ट्रँगल बनवणार. ठीक आहे. एक सिंपल जो आहे तो माझ्या हिशोबाने स्ट्रँगल बनवणार. स्ट्रँगल म्हणजे काय? खालच्या साईडचा पुट, वरच्या साईडचा कॉल आपल्याला सेल करायचा आहे. ठीक आहे. 1 मिनिट. आता मार्केट आहे 26 ला ना, सो 25चा घेऊया. 1000 पॉईंट खाली घेऊया साधारणतः. एक कॉल जो आहे तो एक 27च्या आसपास घेऊया. 27,500 घेऊया. ओके. आता मी काय केलं, जानेवारी महिन्याच्या कॉल आणि पुट इथे सेल मारला. हा झाला माझा स्ट्रँगल. आता ह्यासाठी मला कॅपिटल किती लागतंय? 1,71,000 रुपयाच्या आसपास मला कॅपिटल लागतंय. बट लक्षात घ्या, हे मी माझ्या प्लेज मार्जिन जर असेल तरच करणार. माझ्याकडे जर प्लेज मार्जिन असेल तरच करणार. सो यामुळे काय झालं, मला माझ्या खिशातला पैसा एकही लागणार नाही. ठीक आहे. पण मला मॅक्झिमम प्रॉफिट भेटणार आहे 7%च्या आसपास. माझी विनिंग प्रोबॅबिलिटी आहे 80%च्या आसपास. म्हणजे 80% चान्स आहे ह्या ट्रेडमध्ये मी जिंकू शकतो. ठीक आहे. ही माझी रेंज आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही प्लेज मार्जिनचा उपयोग करून जो आहे तो स्ट्रँगल करू शकता. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा, स्ट्रँगल तर मी केला, पण ह्याच्या ऍडजस्टमेंटचं काय, ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची मी तयारी केली पाहिजे, कोणत्या गोष्टीवरती लक्ष ठेवलं पाहिजे. सो त्यासाठी काय करायचं तेही सांगतो. ठीक आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजावणार आहे मी. मी इथे आपलं अल्गो टेस्ट हे सॉफ्टवेअर डाउनलोड करतो, इथे ओपन करतो. अल्गो टेस्टची लिंक तुम्हाला भेटेलच डिस्क्रिप्शन मध्ये वगैरे. ओके. ठीक आहे. आता इथे मी आलेलो आहे सिम्युलेटरवरती. आता मी काय करणार, स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवतो. ठीक आहे. आता समजा 2 महिने पुढचा, म्हणजे एक जानेवारीचा आपण पकडूया. जानेवारीचा आपण या ठिकाणी 1 मिनिट बिल्डरवरती जाऊया. 29 जानेवारी 26. ठीक आहे. ऑप्शन जे निवडली फ्युचर 29 जानेवारी 26, आणि इथे ओके. आता इथे मी ना जानेवारी महिन्याची ऑप्शन चेन ओपन केलेली आहे निफ्टीची.
निफ्टीची जानेवारी महिन्याची ऑप्शन चेन ओपन केली आहे, जानेवारी एक्सपायरीची. ठीक आहे, सो इथे बघा सध्या जानेवारी एक्सपायरीचं काय चालू आहे ते इथे मी काय करणार, इथे ना मी बघणार डेल्टा, आणि डेल्टामध्ये साधारणतः एक 15चा डेल्टा जिथे असेल, 15चा डेल्टा जिथे असेल, तर इथे आहे 15चा डेल्टा, तो मी शॉर्ट करणार. काय स्ट्रॅटेजी तुम्हाला सिंपल सांगतोय, 2 महिने पुढची एक्सपायरी घ्यायची, 15चा डेल्टा शॉर्ट करायचा. ठीक आहे, कॉलमध्ये पण 15चा डेल्टा बघा, पुढचा जर झाला 15चा डेल्टा शॉर्ट करायचा. 15चा डेल्टा शॉर्ट केला की हा झाला तुमचा स्ट्रँगल रेडी. हा झाला तुमचा स्ट्रँगल रेडी. एवढे पैसे तुमच्याकडे पाहिजे ऑब्विसली मार्जिन म्हणून, तर तुमचा स्ट्रँगल इथे व्यवस्थित रेडी होणार. ठीक आहे, आता मला सांगा, स्ट्रँगल तर माझा रेडी झाला, काही डाऊट नाहीये. आता ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट कशी करायची, काय कशी करायची, हे आपण इथे बघून घ्या. इथे बघा, इथे तुमचा ग्रीक्स म्हणजे काय, जो आता आपण डेल्टा घेतला ना 15चा, तो हा जो ग्रीक्स आहे, ह्या दोनही ग्रीक्समध्ये, ह्या दोनही पैकी एकही ग्रीक्स जर आता इथे एकाचा ग्रीक आहे 15, म्हणजे एकाचा डेल्टा आहे 15, एकाचा आहे 14, म्हणजे साधारणतः आपण 15 डेल्टा घेतलं. ह्या दोघांपैकी कोणाही एकाचा डेल्टा जेव्हा 10च्या खाली जाईल, कोणाही एकाचा डेल्टा 10च्या खाली जाईल, तेव्हा आपण तो लेग एक्झिट करायचा, आणि मोठ्या लेगचा डेल्टा जो असेल त्याला मॅच करून दुसरा लेग सेल करायचा. मी तुम्हाला हे सर्व जे आहे ते करून दाखवतो, एकच मिनिटं. ठीक आहे, 1 मिनिट फक्त वेट करा. आपल्याला या ठिकाणी जे आहे ते सिम्युलेटरवरती जावं लागेल, 1 मिनिट. ओके, सो आता इथे आपला प्लॅन ऍक्टिवेट झालेला आहे. स्टार्ट होते सिम्युलेटर. ठीक आहे, आता इथे मी तुम्हाला एक बॅक टेस्ट करून दाखवतो ही स्ट्रॅटेजी. म्हणजे आता आपल्याकडे प्लेज मार्जिन आहे, आपलं स्विंग ट्रेडिंग सुरू आहे. त्या प्लेज मार्जिनने काय करायचं ते आता आपण बघूया. स्ट्रॅटेजी कशी करायची ते बघूया. मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे, कारण की आपल्या चॅनलवरती आपण ऑप्शन सेलिंग नाही शिकवतात, बट ही एक स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे सांगायची आहे, कारण की आपण प्लेज मार्जिनचा वापर करून इथे पैसे कमवणार आहोत. सो सिम्युलेटरवरती मी आलो, आणि मी असं कन्सिडर करतो की बाबा एक ऑगस्ट महिन्यामध्ये जाऊ. ठीक आहे, साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये जाऊ, ऑगस्ट महिन्याच्या 1 तारखेला जाऊ. आणि ऑगस्ट महिन्याच्या 1 तारखेला असताना मी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ऑक्टोबर एक्सपायरीचा ट्रेड साधारणतः घेतो. ठीक आहे, सो ऑगस्ट महिन्याच्या इथे असताना मी ऑक्टोबरची एक्सपायरी घेतो, आणि त्याचा 15 डेल्टाचा स्ट्रँगल घेतो. ठीक आहे, आता इथे 15 डेल्टाचा स्ट्रँगल, 1 मिनिट, टायमिंग थोडासा चेंज करतो जेणेकरून डेल्टा दिसतील मला. डेल्टा मला सगळे दिसायचे आहेत, त्यामुळे मला थोडासा टायमिंग चेंज करून मी चेक करतोय फक्त. 1 तास आधी घेऊया. ठीक आहे, इथे बघा, या ठिकाणी मला 28 ऑक्टोबरचा एक 15 डेल्टाचा पूट भेटतो, तुम्ही शॉर्टला टाकला, आणि इथे मला एक मिनिट पुढे करूया. इथे पण मला 15 डेल्टाचा कॉल हवाय, म्हणून मी पुढे पुढे जातोय. जेव्हा तुम्ही डिमॅट अकाउंट मधनं बघणार तेव्हा तुम्हाला डायरेक्टली दिसतं, पण आता ह्या सॉफ्टवेअरवरती थोडासा आपल्याला लेट होतो आहे. थांबायला हरकत नाही. 17, ओके. ओके, 16 आपल्याला दिसलेला. ठीक आहे, 16 घेऊया. ठीक आहे, ओके. सो आता हे आपण इथे क्लिअर करू. इथे बघा, इथे आपण एक 15-16 डेल्टाचा पुट शॉर्ट केला, आणि 15-16 डेल्टाचा कॉल शॉर्ट केला. जो जवळचा असेल तर तुम्हाला करायचं. ठीक आहे, आता आता आपण ह्याची बॅक टेस्टिंग करूया, की हे जर आपण ट्रेड घेतला असता ऑगस्टमध्ये, ऑक्टोबरच्या एक्सपायरीचं तर काय झालं असतं. ठीक आहे, तुम्ही अशा कितीही बॅक टेस्ट करू शकता. मी तुम्हाला जस्ट एक बॅक टेस्ट करून दाखवेन. इथे बघा, आता मी इथे 1-1 तासाने पुढे ढकलतो, 1-1 सेकंदाला, आणि तुम्ही इथे फक्त मॅक्झिमम प्रॉफिट आणि लॉस बघा. इथे आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट भेटणार आहे 17,800. लक्षात घ्या, कधीही आपल्याला ना मॅक्झिमम प्रॉफिट नाही भेटत, म्हणजे मॅक्झिमम प्रॉफिटसाठी थांबायचं नाही. इथे दिलेल्या प्रॉफिटपैकी 50% प्रॉफिट आपल्याला भेटला, 50%, की ट्रेड एक्झिट करायचा, किंवा 50% भेटला की एक्झिट करायचा, किंवा हे ग्रीक्स आहेत, ह्या ग्रीक्स पैकी कोणीही 10च्या खाली गेलं की एक्झिट करायचा. तो ट्रेड एक्झिट करायचा, आणि ऍडजस्टमेंट करायची
बघूया आपण करून. ठीक आहे, आता मी एक काम करतो, थोडं थोडं पुढे ढकलतो एक एक तासाला, आणि इथे तुम्हाला सर्व पीएनएल दिसेल बघा. या ठिकाणी तुम्हाला पीएनएल दिसेल, या ठिकाणी ग्रीक्स दिसतील तुम्हाला. ठीक आहे, इथे तुम्हाला पीएनएल दिसतो आहे खाली. आता हे ऑटोमॅटिकली हे दिवस पुढे सरकतात की जसं जसं मार्केट चेंज होते, मार्केट बदलते त्यानुसार. ओके, ट्रेड घेऊन 2-3 दिवस झालेत, आपल्याला प्रॉफिट चालू आहे 1000 रुपयाच्या आसपास. ठीक आहे, तुम्ही इथेही बघू शकता, इव्हन पे ऑफला पण बघू शकता, 1000 रुपयाच्या आसपास आपल्याला इथे प्रॉफिट चालू आहे. ठीक आहे, मी आता ग्रीक्सवरती जातो कारण माझं ग्रीक्सवर लक्ष आहे. तर कोण 10च्या खाली ग्रीक गेला की मला तो ट्रेड एक्झिट करायचे, लक्षात घ्या. ठीक आहे, 10च्या खाली गेला तर इथे बघा, या ठिकाणी 1 मिनिट आता आपण स्टॉप होऊया आणि मागे जाऊया, कारण की 10च्या आधी गेलाय तो. ओके, इथे बघा 0.909. तर इथे तुम्हाला काय दिसतंय की 23,300चा पुट जो आहे ना, त्याचा ग्रीक 0.09 गेला, म्हणजे 9 गेले, 10च्या खाली गेलाय. पे ऑफ मध्ये पण तुम्हाला दिसतंय की हा ट्रेड तुमचा एका साईडला गेलाय. ट्रेड तुमचा एका साईडला गेलाय. कधीही आपल्याला ट्रेड मिडलला ठेवायचा असतो, मिडलला. तो एका साईडला नाही केला पाहिजे, होता गेला. आता काय करायचं, जो पुट आहे 23,300चा पुट, ज्याचा ग्रीक्स गेलेला आहे 10च्या खाली, तो एक्झिट करायचा. ठीक आहे, तो स्क्वेअर ऑफ करायचा, आणि स्क्वेअर ऑफ केल्यानंतर कॉलचा ग्रीक्स किती आहे, 28. सो सेम हा डेल्टा मॅच करायचा आणि 28 डेल्टावाला पुट परत सेल करायचा. ठीक आहे, 28 डेल्टावाला पुट. आता इथे बघा 28 डेल्टा पुट आहे तो. सो इथे बघा 28 डेल्टावाला पुट सेल करा. पुट आहे, सेल गेला. आता सेल गेला तर परत एकदा तुमची स्ट्रॅटेजी साधारणतः मिडलला आली. लक्षात येते, ग्रीक्समध्ये बघा 28-28 साधारणतः स्ट्रॅटेजी मिडलला आली. तर परत आपण थोडंसं पुढे जाऊया. आपल्याला सध्या लॉस आहे 2,400 रुपयांचा. 2,400 रुपयांचा लॉस चालू आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा काय, परत एकदा ग्रीक्स 10च्या खाली कुठे आला की तुमची एक्झिट होणार. ठीक आहे, तोपर्यंत आपण बघूया काय चाललंय, प्रॉफिट काय, लॉस काय. 2,000 वरनं लॉस जो आहे तो आता 100 रुपयावर आलाय, प्रॉफिट 200 रुपयावर आलाय, हे चालू आहे. ठीक आहे, साधारणतः ट्रेड घेऊन एक 15 दिवस झालेले आहेत. ग्रीक्स पण काही मोठ्या वेगाने नाही होत्या खालीवर. तुम्ही जर आता पीएनएल बघाल तर 2,000 रुपयांच्या आसपास आपण क्रॉस केला, म्हणजे एका टायमाला जे आपण 2,000 लॉसला होतो ते आपण 2,000 प्रॉफिटमध्ये आलेलो आहोत. ठीक आहे, का, कारण की आपण मॅक्झिमम टाइम मार्केटमध्ये थांबतो आहे, त्यामुळे जेवढा जास्त मार्केटमध्ये थांबणार तेवढं जास्त तुम्हाला प्रॉफिट होतो. अजून एक गोष्ट, ज्या वेळेला इकडचा डेल्टा एक साधारणतः तुमचा 45च्या आसपास जाईल, त्यावेळेला तुम्हाला एक्झिट व्हायचं. साधारणतः 45च्या आसपास जाईल तेव्हा तुम्हाला सर्व ट्रेड एक्झिट करायचं. अजून तरी तो 45च्या आसपास नाही गेलेला आहे. सो आपण इथे ट्रेड होल्ड करू शकतो. सध्या आपला पीएनएल चालू आहे 6,500. ठीक आहे, 6,500 पीएनएल चालू आहे. मगाशी मी तुम्हाला जो पीएनएल दाखवलेला, तर तुम्हाला म्हटलेलं की बाबा साधारणतः एक 50% प्रॉफिट आलं की एक्झिट करायचं. तेव्हा काहीतरी प्रॉफिट होता 14-15 हजारच्या आसपास. सो 7-7,500 रुपये आले की आपल्याला एक्झिट करायचा होता, जे की आपल्याला साधारणतः आलेले आहेत. आपण जर एक तास मागे जाऊन बघितलं, इथे बघा एक 8,000 रुपयांच्या आसपास आपल्याला प्रॉफिट आलेला आहे. आपण पहिला जो पीएनएल बघितला, आता तुम्हाला मॅक्झिमम दिसणार 30,000, कारण आपण अजून एक ट्रेड ऍड केलाय. सुरुवातीला तुम्हाला तो 17-18 हजार रुपयाच्या आसपास दिसत होता, त्याचा तुम्हाला 50% एक्झिट करायचं आहे. सो एक साधारणतः तुम्ही 8,000-10,000 रुपयांच्या आसपास ट्रेड एक्झिट करू शकता सिंगल लॉट. तर तुमचे 10 लॉट असतील तर 80,000 रुपये भेटणार आहेत, 20 लॉट असतील तर तुम्हाला 1,60,000 भेटणार आहेत. बट इथे आपला पहिला ट्रेड लॉसमध्ये असून सुद्धा आपण ऍडजस्टमेंट करून आपला ओव्हरऑल ट्रेड प्रॉफिटमध्ये आला. 8,000 रुपयांच्या प्रॉफिटमध्ये 3.3%चा प्रॉफिट एका महिन्यात. 5 ऑगस्टच्या आसपास ट्रेड घेतला, 5 सप्टेंबरच्या आसपास एक्झिट केला. एका महिन्यामध्ये जर आपण 3%चा प्रॉफिट कमवतो तर ती खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, खूप मोठी गोष्ट आहे. एका महिन्यात 3% म्हणजे वर्षाला तुम्हाला 36%चा प्रॉफिट. बरं, यासाठी आपल्या खिशातले कोणतेही पैसे नाही लावले. पैसे कोणते लावले तुम्हालाही माहिती आहे, पैसे लावले प्लेज मार्जिनचे. तुम्ही म्हणाल की चला एका वेळेला झालं, ह्याच्या आधी तरी असं झालंय का, किंवा ह्याच्यानंतर तरी झालंय का, हे एकदा झालं ठीक आहे. आपण अजून एक चेक करूया. आपण एक जाऊया जुलैवरती, 1 जुलैच्या आसपास जाऊया, आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची एक्सपायरी घेऊया आणि बघूया. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरची एक्सपायरी घेऊन बघूया की काय झालं असतं आपण तो घेतला असता. ओके, 30 सप्टेंबर. पुन्हा एकदा आपल्याला साधारणतः एक डेल्टा शोधावा लागणार 15च्या आसपास. ठीक आहे, इथे 14चा भेटतोय, आणि इथे पण भेटतो आहे का, नाही. ठीक आहे,
टायमिंग आपण थोडासा चेंज करून बघूया, कारण एकदम सुरुवातीला तो 14 किंवा 15चा डेल्टा भेटत नाही त्यामुळे. इथे बघा, हे जे डेल्टा आहेत ना, तिथे तुम्हाला कोणता तरी 15च्या आसपास आपला डेल्टा हवा. 19 पर्यंत आलेला आहे. 16, इथे 16 भेटला. वरती आपल्याला साधारणतः 16 ठीक आहे. इथे बघा, या ठिकाणी आपण एक 15च्या आसपास जो डेल्टा आहे तो घेऊया. इथे आपल्याला 15चा डेल्टा भेटतोय. सो हा शॉर्ट करा. कॉलमध्ये आपल्याला 16चा डेल्टा भेटतोय, तो शॉर्ट करा. झाला तुमचा स्ट्रँगल. एक थोडाफार कमी जास्त चालतो. आता लक्षात घ्या, मॅक्झिमम प्रॉफिट आहे 18,000. सो मला ह्या ट्रेडमध्ये घ्यायचं आहे मॅक्झिमम 50% म्हणजे 9,000. 9,000 प्रॉफिट आलं की मी एक्झिट आहे. एका लॉटमध्ये 9,000 रुपये मला आले तर मी एक्झिट आहे. बरं, याच्यात विक्स पण फार कमी आहे. 11.65 विक्स हा फार कमी विक्स आहे. तरी आपण ट्राय करूया होतं का. विक्स जास्त असताना चांगले प्रॉफिट होतात, बट विक्स कमी असताना बघूया. पुन्हा एकदा 1 तास 1 मिनिटावरती जातोय. इथे डेल्टावरती लक्ष घ्या. 10च्या खाली गेलं की आपल्याला टोटल एक्झिट करायचं आहे. आता आपण इथे बॅक टेस्टिंग करूया. ठीक आहे. इथे तुम्हाला खाली तुमचा पीएनएल ओव्हरऑल दिसेल काय झालेलं आहे ते. ओके, अजूनही लॉसमध्ये जातो. मी जसं तुम्हाला म्हटलं की विक्स जो आहे तो घेतला तेव्हाच फार कमी होता. थोडासा टाइम लागतो अशा सिच्युएशनमध्ये प्रॉफिटला यायला. 9,000च्या आसपास आपलं एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे 50%च्या हिशोबाने. ओके, आणि तुम्ही जर बघत असाल तर साधारणतः आत्ताच जे आहे ते 3,800 झालेलं आहे. ठीक आहे, 3,800च्या आसपास प्रॉफिट ऑलरेडी झालेलं आहे. एका लॉटमध्ये आपण बोलतोय. इथे बघा, आता बघा, थोडंसं थांबूया. ओके, 10 झालाय. ओके, इथे बघा 0.09 झाला. मी तुम्हाला म्हटलं की बाबा डेल्टा 10च्या खाली गेला, 10 म्हणजे 0.1च्या खाली गेला की टोटल एक्झिट करा. तर इथे डेल्टा झालेला 0.09. नो डाऊट आपण प्रॉफिटला आहोत. आपण प्रॉफिटला आहोत 3,000 रुपये, 1.5% प्रॉफिट झालाय. पण त्या कॉलचा डेल्टा गेला ना 10च्या खाली. सो आता बघा, आता एक तुमचा ओव्हरऑल प्रॉफिट वाढेल जेव्हा मी ट्रेड ऍडजस्टमेंट करेन तेव्हा. पण आपल्याला मॅक्झिमम घ्यायचा 9,000 हे लक्षात ठेवा, नाही तर मगाच सारखं. सो मी काय काम करतो, जो ज्याचा डेल्टा गेलेला आहे 1च्या खाली की 10च्या खाली, तो एक्झिट करतो. तो कॉल एक्झिट करतो. प्रॉफिटमध्ये एक्झिट होणार तो 4,600च्या. आणि सेम मी आता 20 डेल्टावाला कॉल घेणार, कारण पुटचा डेल्टा 20 आहे. सो 20 डेल्टावाला कॉल घेणार. 20 डेल्टावाला कॉल. 20 डेल्टा इथे दिसत नाही. 1 मिनिट, 5 मिनिटं पुढे जाऊन बघूया. हा, ओके, 20 डेल्टावाला कॉल दिसला. शॉर्ट कर. क्लिअर आहे. ओके, आला. परत एकदा माझा ट्रायंगल मिडलला आला. ग्रीक्सला गेलो आणि ऑटोप्ले परत एकदा सुरू केला. पुन्हा आपली प्रोसेस सेम. कोणत्याही डेल्टा 10च्या खाली आला की एक्झिट मारा. ठीक आहे, आपण पोझिशन्स मध्ये जाऊ म्हणजे पीएनएल दिसेल. एक 5,000 रुपयाचा प्रॉफिट चालू आहे. इथे बघा 5-5.5 रुपयाचा प्रॉफिट चालू आहे. तुम्हाला हवं तर मी इथेही दाखवतो. 6,000 रुपयाचा प्रॉफिट झाले. 9,000ला आपली एक्झिट आहे. बट एक्झिटच्या आधी ग्रीक्स पण बघा, कारण ग्रीक्स जर 10च्या खाली गेला तेव्हाच एक्झिट होणार आहे. ठीक आहे, चालू राहू दे, हरकत नाही. 25 जुलै म्हणजे एक साधारणतः 20 दिवस वगैरे झाले ट्रेड घेऊन. ओके, एक 14 पर्यंत आलाय म्हणजे शक्यता ही 10च्या खाली जाऊ शकतो. बरं, हे तुम्हाला सारखं सारखं बघत राहायची गरज नाही. जर हे ट्रेड तुम्ही केलेले असाल तर तुम्हाला माहिती असेल. माझा हा ट्रेड ऑलरेडी चालू आहे. मी तुम्हाला तोही दाखवेन आताच्या व्हिडिओमध्ये. जो माझा ऑलरेडी ट्रेड चालू आहे. बट हे पोझिशनल ट्रेड असतात 3 महिन्याचे. सो ह्याला एवढं टेन्शन नसतं. तुम्ही जर आता इथे बघाल ना तर साधारणतः एक 20-22 दिवस झाले तरी ऍडजस्टमेंटची गरज नाही आली. आता बघा, डेल्टा झालाय 10चा. जर 10च्या खाली गेला तर मी एक्झिट करणार आहे. माझा ओव्हरऑल प्रॉफिट आहे 6,400. तरी मी अजून थांबलो नाहीये. 1 महिना कंप्लीट झालाय. 1 महिन्यात मला 3%चा प्रॉफिट झाला. जे माझं टार्गेट आहे 3%, ते भेटलंय. सो मला जर हवं तर मी हा ओव्हरऑल ट्रेड इथेच एक्झिट करू शकतो. जर मला वाटतं एका महिन्यात 3% खूप झालं, मी इथेच एक्झिट करेन त्या ट्रेडला. ठीक आहे, एक्झिट केला तरी चालेल. पण आता मला तुम्हाला शिकवायचं ऑब्विसली. सो आपण शेवटपर्यंत जाऊ आपल्या रूलनुसार. ठीक आहे, 10च्या खाली जर तो गेला तर आपण एक्झिटच मारू, किंवा 9,000 प्रॉफिट झालं तरी एक्झिट मारू.
इथे बघा 10च्या खाली गेले 0.09. ओव्हरऑल प्रॉफिट आहे 6,700. बट आपला हा जो कॉल आहे तो कॉल आता एक्झिट होणार आणि 26 डेल्टावाला दुसरा कॉल मी शॉर्ट कर. सो ऑप्शन चेनला गेलो, 26 डेल्टावाला शॉर्ट केला. पे ऑफ ग्राफ परत मिडलला आला आणि मी परत एकदा चालायला सुरुवात केली, परत एकदा ऑटो प्लेला सुरुवात केली. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही जर एक्झिट केला असता 3% प्रॉफिटला तरीही चाललं असतं. ओके ठीक आहे, प्रॉफिट आपला चांगला चालू आहे. ठीक आहे, 8,000 रुपयांच्या आसपास. आपल्याला ग्रीक्स पण बघायचा ऑब्विसली, तो खाली नाही केला पाहिजे. इथे बघा, मी तुम्हाला म्हटलेलं की 9,000 रुपये प्रॉफिट आला की आपण एक्झिट करायचा हा ट्रेड. का? कारण की ओव्हरऑल जो आहे तो आपला 18,000 रुपयांचा प्रॉफिट होता, आता प्रॉफिट आलेला आहे 9,000 रुपये. सो हा ट्रेड जो आहे इथे आपण इझिली एक्झिट करू शकतो. ठीक आहे, इझिली एक्झिट करू शकतो. कारण की आपलं एक तर पहिले म्हणजे 3%चा रूल होता तो क्रॉस झाला. ओव्हरऑल जो आपल्याला पहिला प्रॉफिट दिसत होता त्याच्या 50% प्रॉफिट आलं. एक महिन्याभरामध्ये 9,000 प्रॉफिट एक लॉट जर देतोय तर 3%च्या आसपास प्रॉफिट झालं तर की खूप मोठं आहे. सो सिंपल रूलने आपण ट्रेडिंग करायची आहे. ही ट्रेडिंगची सुरुवात कशी झाली? ईटीएफ प्लेज पासून. सो पहिले ईटीएफ मध्ये तुम्ही भले वेल्थ बिल्डिंग करा किंवा भले तुम्ही स्विंग ट्रेडिंग करा, ते प्लेज करा, थोडंसं कॅश मार्जिन ठेवा किंवा लिक्विड बीज प्लेज करा. या स्ट्रॅटेजी तुम्ही इझिली रन करू शकता. ही स्ट्रॅटेजी मी सेम तुम्हाला आपल्या ऑप्शन सेलिंगच्या युट्यूब चॅनलवरतीही शिकवलेली आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की ही स्ट्रॅटेजी किती महत्वाची आहे. ओके, साधारणतः कालच मी व्हिडिओ दिला आहे तुम्हाला 3 महिन्याची, पण इथे मी 18 डेल्टा वापरलाय. तुम्ही किती वापरू शकता. आज मी तुम्हाला 15 शिकवला, तुम्ही इथे मी 18 वापरलाय व्हिडिओमध्ये, काही हरकत नाही. ठीक आहे, सेम स्ट्रॅटेजी माझीही स्वतःची चालू आहे. तुम्हाला जर इथे बघा, माझा स्वतःचा जो मी इथे मी पोर्टफोलिओमध्ये जी सेव्ह केली, हा माझा रिअल ट्रेड चालू आहे. तुम्हाला वेळ आल्यानंतर रिअल ट्रेड पण दाखवणार. सध्या मी व्हिडिओमध्ये माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये ट्रेड नाही दाखवू शकत काही रेग्युलेशन्समुळे, त्यामुळे. पण इथे बघा, रिअल ट्रेड माझा चालू आहे. ह्यात मला साधारणतः 2% प्रॉफिट रनिंग आहे. एक आठवडाभर झाला असेल मला हा ट्रेड घेऊन फक्त. ठीक आहे, आठवडाभर झाला असेल मला 2% प्रॉफिट रनिंग आहे सिंगल लॉटमध्ये. मला मॅक्झिमम प्रॉफिट आहे 15,000. सो मी 7,500 ला एक्झिट करणार. एक्झिट झाला की परत एकदा 1 महिना पुढची एक्सपायरी घेऊन परत ट्रेड करणार. एक्झिट झाला म्हणजे बसून नाही राहणार. ठीक आहे, सो आता इथे जवळपास मला 2% प्रॉफिट झालाय. अजून एक 2%च्या प्रॉफिट आसपास होईल, म्हणजे 4% प्रॉफिट झाला, 3-4% की मी एक्झिट मारून देईन ट्रेड आणि पुढच्या महिन्याचा ट्रेड घेईन. सो अशा प्रकारे जे सिंपल पद्धतीने आपल्याला मार्केटमध्ये जे ते काम करायचं आहे प्लेजचा वापर करून. तुम्हाला ओव्हरऑल व्हिडिओ म्हणजे ईटीएफच्या स्विंग स्ट्रॅटेजी पासून, ईटीएफच्या वेल्थ बिल्डिंग पासून, ही ड्युअल कंपाऊंडिंग सिस्टीम, ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी व्हिडिओ आवडला असेल, आपल्या चॅनलला आत्ताच एक सबस्क्राईब नक्की करून ठेवा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.